अमरावतीच्या सागर खंडेलवाल यांच्या घरातील गणपती बाप्पांनी अमरावतीकरांचं लक्ष वेधून घेतलंय। खंडेलवाल कुटुंबाकडे 400 गणेश मूर्तींची सजावट करण्यात आली आहे। लहान मोठ्या गणरायांच्या मूर्तींना देखील देखाव्यांनी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। आकर्षक अशा गणरायाच्या मूर्तींनी खंडेलवाल हाऊस सध्या सजलेलं आहे। या संदर्भात खंडेलवाल कुटुंबासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। कालपासून सर्वत्र अमरावतीसह संपूर्ण राज्यामध्ये गणरायाची धामधूम सुरू आहे। अशातच अमरावतीमध्ये खंडेलवाल कुटुंबाकडे जर पाहिलं तर 400 पेक्षा जास्त गणपती जे विराजमान झालेले आहे। मी सध्या खंडेलवाल कुटुंबाकडे या ठिकाणी आपण जर बघितलं तर अतिशय आकर्षक पद्धतीने जे आहे जे खंडेलवाल कुटुंबाने या ठिकाणी गणपती साकारलेले आहे। आपण या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हे ग्रामीण भागातील प्रतिकृती या ठिकाणी साकारली आहे। म्हणजे ग्रामीण भागातील जीवन कसं असते या माध्यमातून आहे तो देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। खंडेलवाल कुटुंबाशी बातचीत करणार नेमकं त्यांना कल्पना कशी सुचली, ताई काय सांगणार, नेमकी कशी संकल्पना सुचली, काय सांगणार? प्रत्येक वेळेस प्रयत्न असते की काहीतरी नवीन हा साकार करूया आपण आणि काहीतरी नवीन हा लोकांनाही दाखवूया की आपण ग्रामीण भागाचं जीवन कसं असते, शहरात जीवन कसं असते, शहरात गणपती साजरा कसं असते, ग्रामीण भागात कसं करतो आणि प्रत्येक वाहन वेगळा, प्रत्येक गणेशाचं रूप वेगळा। तब्बल 30 वर्षापासून आम्ही हा सजावट करत आहे। माझ्या सासूबाईंनी सुरू केले होते 11 गणपतीपासून आणि आता हे 211 पर्यंत मूर्ती आमच्या घरात संग्रह झाला आहे आणि खूप आनंदमय वातावरण असतं। हा 10 दिवस म्हणजे आमच्या घरातला एक सण असते। पहले मट्टी की रहती थी मूर्ति तो कैसे विसर्जन तालाब में हो जाता था, कुएं में हो जाता था। आजकल पीओपी की मूर्ति होती है, सब कोई डाल के आ जाते हैं पर वो तैरते रहती हैं। तो ये हमने बताना चाहा कि बहुत व्यवस्थितशीर उनका विसर्जन होना चाहिए। अमरावतीमध्ये जर पाहायला गेलं तर खंडेलवाल कुटुंबाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमात मात्र सर्वत्र खंडेलवाल कुटुंबाची चर्चा होऊ लागलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।